माझे सोमा विश्राम शेट्टी. हे केव्हा तुमचे कवा ते ओंकारान उडयले? सकाळी रात्री रात्री कितल्यांक? रात्री जातली. मग तुमका कशें कळले हे कवा? सकाळी येयला सकाळी येयले तेन्ना उडयले. आणि कोणी इल्ले मागीर पळोवपाक? एग्रीकल्चर आपयले उदळ. सरकार काय नुकसानी बी दितलो हेचो? कित्याक सरकार नुकसानी दिवंक जाय न्हू तुमकां? हे उत्पन्न गेले तुमचे न्हू? पहिले वयर आमयाकडे असले ते हां, येऊन पळून गेले. पळून गेले. आणि कोणाची केल्या नुकसानी? आणि ते दीस दोनदा केले. पहिले एकदा येयले आणि काल एकदा येयलो होतो. हां, ओके. नमस्कार. सध्या आम्ही मोपा या डोंगर पठारावर आहोत आणि मागच्या 4 दिवसापासून ओंकार हत्तीने या मोपा परिसरात बस्तान मांडून सध्या वन खात्याच्या अधिकाऱ्यासोबत कर्मचाऱ्यांची झोप उडवलेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीची नासधूस करायलाही ओंकार सज्ज असतो आणि मोठ्या प्रमाणात भविष्यात हानी होऊ नये यासाठी वन खात्याचे कर्मचारी अधिकारी 24 तास या ओंकार हत्तीचा पाठलाग करत असतात. तो कुठे जातो, झोपतो कुठे, काय करतो, परत लोकवस्तीत येणार नाही ना, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. सरकारकडे प्रशिक्षित माहूत असताना या ठिकाणी प्रशिक्षित माहूत आणून या हत्तीचा बंदोबस्त सरकार का करत नाही, असा सवाल सध्या नागरिक उपस्थित करत आहे. मागच्या सप्टेंबर महिन्यापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसानी केली होती आणि जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त नुकसानी इथल्या शेतकऱ्यांची झाली होती आणि सरकारने केवळ 3 लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई दिली. पुन्हा या ठिकाणी ओंकार मागच्या 4 दिवसापासून कडशी मोपा परिसरात आला. वाहनांची नासधूस केली, शेती बागायतीची नासधूस करत आहेत, कवाथ्यांची नासधूस करत आहे आणि सरकार नुकसान भरपाई अल्प मोबदला देण्याचं काम करत आहे. आता जर आपण तांबोशे परिसरात बघितलं तर अनेक शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन काबाड कष्ट करून मळे फुलवलेले आहेत. वांगण शेती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकवलेली आहे. अळसाण्याची लागवड, मिरच्या, इतर पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि हा ओंकार जर त्या ठिकाणी तांबोसे परिसरात जर प्रवेश केला तर त्याने मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते आणि तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या ओंकार हत्तीचा सरकारने लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. सरकारला या माध्यमातून आम्ही सांगतो की सरकारने लवकरात लवकर जे प्रशिक्षित माहूत आहेत, सरकारच्या बोंडला विभागाकडे प्रशिक्षित माहूत होते, ते पूर्वी हत्तीला व्यवस्थित प्रशिक्षण देत होते, ते माहूत का या ठिकाणी आणून त्या हत्तीचा बंदोबस्त केला जात नाही. सध्या वन खात्याचे कर्मचाऱ्यांची ज्या पद्धतीने झोपमोड झालेली आहे, त्या परिसरात जे शेतकरी मोपा परिसरातील नागरिकही आहेत त्यांना व्यवस्थित झोप मिळत नाही. कधी ओंकार येईल, आमची हानी करेल याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या ओंकारचा बंदोबस्त करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.